काळभैरवाचे संघ उजव्या बाजूला येतो काळभैरवास, तर डाव्या साईडला येतो स्वतः बोल ओमकार झगडे, निकेत पाटील, निकेश पाटील, जितेश पाटील, अनिकेत पेसावडे, निलेश पाटील, श्रेयस शेखर, श्रेयस सिलकर. खरोखरच चालू सामना आहे तो काळभैरवास विरुद्ध उंचोली. चढाईसाठी जातो तो लाईनमॅन अभय माळी आहे, प्रथमेश कदम, अंकेश काप आणि रितेश कदम. चढाईसाठी जातो तो काळभैरवासचा एक चढाव बहादर 4 नंबरची जर्सी परिधान केलेला असा चढाव बहादर उंचादेवीच्या अंगणामध्ये हलकीशी चढाई करून तो माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून 7 नंबरची जर्सी परिधान केलेला उंचादेवीचा आधारस्तंभ अनिकेत साखरे चढाई करतो तो काळभैरवाच्या अंगणामध्ये. त्याच्या समोर तो तितकाच मजबूत असा काळभैरवचा क्षेत्ररक्षक. पाहूया पहिला गुणाचा मानकरी कोण होतो तो. अनिकेत हलकीशी चढाई करून माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून 8 नंबरची जर्सी परिधान केलेला काळभैरवाचा एक चढा बहादर. त्याच्या उजव्या कोपऱ्यात त्याची चढाई आहे ओमकार. ओमकार माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून अक्षय साठे, कबड्डीचा बोनसचा बादशाह, त्याच्याकडं किताब बहाल केला जातो असा हा अक्षय साठे चढाई करतो तो व काळभैरवाच्या अंगणामध्ये. प्रेक्षकांमध्ये कुठं अमरवाणी असेल तर त्यांनी व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. चढाईसाठी गेला तो 9 नंबरची जर्सी परिधान केलेला काळभैरवाचा चढाव बहादर. खरोखर उत्कृष्टाची पकड झाली ती काळभैरवाची. गुण मिळत होतो उंचवादी संघाला. पहिला गुणाचा मानकरी ठरला तो उंचवादी संघ. लाईनमॅन थोडं ग्राउंडला पाणी मारायचं आहे. त्याच्यानंतर समालोचक करतील ते माझे मित्र अमर वाणी. चालू सामना रंगतोय तो विंचवादेवी कोंड विरुद्ध काळभैरव. विंचवादेवी कोंड हा यजमान संघ आहे. चढाईवर जातो तो पारस. विंचवादेवी कोंडचा पारस भारदार उंचीचा मध्यम बांधत असा पारस डाव्या कोपऱ्यात. फुलकावणीचा खेळ पाहूया. मध्यंतरी लात म्हणून गडी बाद करण्याचा प्रयत्न पारसचा. पुन्हा डाव्या कोपऱ्यात अतिशय सुंदर अशी चढाई असते त्याचा पारस. आणि यावेळी मात्र तो अयशस्वी. त्याला पकड. पारस स्वतः बाद होते. त्याला प्रत्युत्तर 3 नंबरची जशी प्रदान केलेला काळभैरवचा एक खेळाडू. डाव्या कोपऱ्यात काहीशी संथ अशी चढाई.
आणि तो मागे मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर विंचवादेवीचा 9 नंबरची जशी प्रदान केलेला आहे खेळाडू तुषार. अतिशय सुंदर लढाई, बोनस गुणाची कमाई करतोय तो तुषार आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा 3 नंबरची जशी प्रदान केलेला काळभैरवनाथचा एक खेळाडू. 1-6 अशी लढत. चालू सामना झाल्यानंतर लगेच सुरू होणारा सामना जाकमाता शिस्ती विरुद्ध अमर सोमजाई. जाकमाता शिस्ती विरुद्ध अमर सोमजाई दोन्ही संघांना सूचना आहे लवकरात लवकर आपापले संघ गणवेशाच्या मैदानावर हजर ठेवायचे. चालू सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना खेळवला जाईल. जाकमाता शिस्ती विरुद्ध अमर सोमजाई. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत. अनिकेत माघारी परतलाय. आजची स्पर्धा रंगतेतील श्रीवर्धन मसळा असोसिएशनच्या मान्यतेने विंचवादेवी क्रीडा मंडळ आयोजित जीवनेश्वर कोंड येथे आजच्या स्पर्धेसाठी दिली जाणारी पारितोषिके आहेत ती अशी. प्रथम क्रमांक रोख रुपये 11,111 व भव्य ट्रॉफी. द्वितीय क्रमांक रोख रुपये 7,777 व भव्य ट्रॉफी. तृतीय क्रमांक रोख रुपये 4,444 व भव्य ट्रॉफी. तसेच चतुर्थ क्रमांक 4,444 व भव्य ट्रॉफी. दरम्यान चढावर जातो तो 10 नंबर जशी प्रदान केलेला काळभैरवनाथचा एक खेळाडू. डाव्या कोपऱ्यात उंचपुरा भारदार उंचीचा असा हा खेळाडू. उजव्या कोपऱ्यात पाहिजे का यश येते का? वा, छान चपळ. अतिशय सुंदर अशी चढाई. त्यांनी 2 गुणांची कमाई करतोय. एक बोनस अधिक एक गड्याचा बळी मिळवतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा तेजस. भारदार उंचीचा असा तेजस. तेजस विरुद्ध 7 आणि तेजस यशस्वी होतोय. त्याला तितका सुंदर प्रतिसाद मिळतोय तो प्रेक्षकांकडून. तुषार माफ करा चढायला जातो. मागील चढाईतला एक यशस्वी असा चढाई बहादर 10 नंबरची जशी प्रदान केलेला. आणि यावेळी मात्र अतिशय सुंदर अशी पकड. एक सुंदर पकडीचं प्रदर्शन पाहायला मिळते दोन्ही संघांकडून, दोन्ही संघातल्या खेळाडूंकडून. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय. विंचवादेवीचा एक आधारस्तंभ म्हणून ज्याला पाहिलं जातं असा अक्षय. अक्षय विरुद्ध 5 अशी लढत रंगते ती काळभैरवनाथच्या अंगणात. उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी डाव्या कोपऱ्यात पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यात लात नोंदगडी बाद करण्याचा प्रयत्न अक्षयचा. अतिशय सुंदर अशी पकड होते अक्षयला. अक्षय स्वतः बाद होतोय. त्याला प्रत्युत्तर ओमकार. काळभैरवनाथचा ओमकार. ओमकार विरुद्ध 6 अशी लढत रंगते. उजव्या कोपऱ्यात हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न आहे तो ओमकारचा. वा, छान सुंदर. ओमकार विरुद्ध 6 हुलकावणीचा खेळ रंगतोय. पाहूया कोण यशस्वी होतोय. आणि रिकाम्या प्रथम सुखरूपणे लागलेला सिकंदरने पाठलाग केला आणि एका गड्याचा बळी मिळतो सिकंदर. त्याला प्रत्युत्तर काळभैरवनाथचा 3 नंबर जशी प्रदान केलेला एक खेळाडू. छान सुंदर असा खेळ रंगतोय तो जीवनेश्वर कोंडच्या या मैदानावरती. 1-7 अशी लढत. डाव्या कोपऱ्यात मध्यंतरी मात्र तो अयशस्वी आणि मागे मागे परतलाय. त्याला टू ऑर डाय रेडसाठी जातोय तर 9 नंबर जशी प्रदान केलेला काळभैरवनाथचा एक खेळाडू. 9 नंबरची जशी प्रदान केलेला खेळाडू डाव्या कोपऱ्यात मध्यंतरी हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न. पाहूया तर कितपत यश येते. मजबूत बांध्याचा 6 खेळाडू. उजव्या कोपऱ्यात अतिशय सुंदर अशी चढाई आणि अतिशय सुंदर चढाई खरोखरच म्हणता येईल. तेजसने हारागिरी केली आणि तो एक गड्याचा बळी मिळवतोय. तेजस 9 नंबर जशी प्रदान केला उंचपुरा असा तेजस आणि सुंदर चढाई होती त्याची. तेजस 2 गुणांची कमाई करतोय. आपल्या गुणसंख्येत वाढ करतोय तो तेजस. तुषार
तुषार यशस्वी चढाई करून माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर 10 नंबर जसे प्रदान केलेला एक खेळाडू काळभरूणाचा एक खेळाडू उंचपुराचा खेळाडू डाव्या कोपऱ्यात मध्यंतरी पुन्हा डाव्या कोपऱ्यात लात म्हणून डिबात करण्याचा प्रयत्न तो खेळाडूचा प्रयत्न कितपत यश होते आपल्या उंचीचा फायदा उठवतो मात्र तो यशस्वी तो रिकाम्या दंबस्तुकरपर्यंत दाखल. त्याला पुन्हा एकदा तुषार आपल्या चढाईतला यशस्वी असा हा चढाई बाद दर पाहायला मिळाला. तो तुषार विंचवादेवी कोणचा भारदार उंचीचा मजबूत बांधत असा तुषार उजव्या कोपऱ्यात हुलकावणीचा खेळ डाव्या कोपऱ्यात 1-4 अशी लढत. यावेळी मात्र तो काहीशी संथ अशी चढाई करून माघारी परतले. त्याला प्रत्युत्तर 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला काळभरूणाचा एक खेळाडू 1-6 अशी लढत 7 अशी लढत उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात मध्यंतरी हुलकावणीचा खेळ प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आपला संघ. काही गुणांनी पिछाडीवर आहे. आपले काही मोहरे गळून पडले. त्याची जाण ठेवून खेळणारा खेळाडू मात्र अयशस्वीरित्या माघारी परतलाय. चालू सामना झाल्यानंतर लगेच रंगणारा सामना येतो जाकमाता शिस्ती विरुद्ध अमर सोमजाई. दोन्ही संघांना सूचना आहे आपापले संघ गणवेश असा मैदानावर हजर ठेवायचे आहेत. जाकमाता शिस्ती विरुद्ध अमर सोमजाई. चढाईवर जातोय तो अक्षय विंचवादेवीचा अक्षय ज्याच्याकडे एक अतिशय सुंदर असं पदलालित्य आहे. 1 नंबरची जशी प्रदान करतो असा हा अक्षय डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी पाहूया काही गुणांची कमाई करतोय का यशस्वी होतोय का. अजून तरी त्याने आपलं खातं खोललेलं नाही आहे आणि यावेळी सुद्धा तो रिकाम्या सबला तंबूत सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर काळभरूणाचा 10 नंबर जसे प्रदान केलेला एक यशस्वी असा चढाई बाद दर भारदार उंचीचा मध्यम बांधत असा खेळाडू आपल्या संघासाठी ज्याने काही गुणांची कमाई केली आहे. आणि यावेळी मात्र अतिशय सुंदर पकड तेजसकडून आणि तो बाद. त्याला प्रत्युत्तर तुषार डुअर डायरेक्ट मध्ये जातो. तुषार 9 नंबर जसे प्रदान केलेला तुषार विरुद्ध 3 लढत आणि तुषार यशस्वी. सुंदर चढाई होती तुषारची. एक गड्याचा बळी मिळवतोय उजव्या कोपऱ्या रक्षकाला टिपतोय. चढाईवर गेलाय तो 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला काळभरूणाचा एक मजबूत बांधत असा खेळाडू डाव्या कोपऱ्यात मध्यंतरी आपले काही मोहरे गळून पडलेत याची जाणीव ठेवून खेळतोय का पाहूया. काही गुणांची कमाई करतोय का आपल्या संघासाठी. उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी डाव्या कोपऱ्यात त्यांच्या चलाक चपाळ पाहूया त्याला काही यश येते का. वा छान सुंदर आणि अतिशय खोलवर अशी चढाई होती. यावेळी मात्र तो स्वतः बाद होते. एक गुणाची कमाई मात्र करतोय आपल्या संघासाठी. त्याला बोनस गुण मिळतोय. मात्र सामना थांबतोय तो विश्रांतीसाठी. विश्रांतीपर्यंत सामन्यापर्यंत गुणफलक आहे तो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय डॉक्टर जे आज विंचवादेवी क्रीडा मंडळाची जर्सी आहे पुरस्कृत डॉक्टर कामत सर पुण्यावरून उपस्थित राहिले आहेत. खास क्रीडा सामना बघण्यासाठी. तसेच आमच्या गावाचे हितचिंतक सन्माननीय डॉक्टर कामत सर यांचा सत्कार आमच्या मंडळाच्या वतीने होणार आहे. दरम्यान एका लोणचा बोजा चढतोय तो काळभैरवनाथवर आणि त्याला चढाईवर गेला होता तो ओमकार. आणि यावेळी पुन्हा एकदा ओमकार बाद होतो. त्याला उत्कृष्ट अशा पकडींचं प्रदर्शन पाहायला मिळते. ते विंचवादेवी कोण या यजमान संघाकडून चढाईवर जातोय तो अक्षय विंचवादेवी कोणचा अक्षय. अतिशय सुंदर असा खेळ करतो असा हा अक्षय. बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न होता अक्षयचा. उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी उजव्या कोपऱ्यात उलकावणीचा खेळ आहे तो अक्षयचा. वा छान अक्षय सुंदर.
लात पण गडी बाद करण्याचा प्रयत्न, मात्र तो रिकाम्या हस्ते आपल्या तंबूत सुखरूपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला काळभैरवनाथचा एक चढाई बहादर, जो एक हाती, आणि यावेळी मात्र त्याला पकड, तो स्वतः बाद होतोय. मध्यंतरापर्यंत सामन्यामध्ये गुणफलक होता तो म्हणजे विंचवादेवी गुण 10 गुण आणि काळभैरवनाथ 6 गुण. मध्यंतरापर्यंत 4 गुणांची आघाडी विंचवादेवी कोण या संघाकडे होती, त्याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. दरम्यान चढावर गेलाय तो अनिकेत, ज्याच्याकडे प्रथम चढाईचा किताब बहाल केला जातो असा हा अनिकेत विंचवादेवी कोणचा. अनिकेत माघारी परतले. त्याला प्रत्युत्तर 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला काळभैरवनाथचा एक छोट्या श्रेणीचा खेळाडू, मात्र तो माघारी परतलाय आणि डुअर डायरेक्टकडे जातोय तो पारस. विंचवादेवीचा एक उत्कृष्ट असा चढाई बहादर पारस डाव्या कोपऱ्यात, अतिशय खोलवर चढाई होती पारसची आणि तो एक गडी बाद केल्याचा दावा करतोय. आणि यावेळी मात्र पारस स्वतः बाद. डोआ रेड मध्ये आपण गुणची कमाई न केल्यामुळे पारस बाद होतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओमकार, काळभैरवनाथचा ओमकार विरुद्ध 6. एका लोणचा बोजा घेतलाय तो आणि अतिशय सुंदर पकड होते ती. ओमकार बाद होतोय. सुंदर अशा पकडींचं प्रदर्शन पाहायला मिळत होते. दरम्यान चढावा जातो तुषार. भारदार उंचीचा मजबूत बांधत असा तुषार, उंच पुरासा खेळाडू, आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवताना तुषार. उजव्या कोपऱ्यात 1 विरुद्ध 5 अशी लढत. डाव्या कोपऱ्यात मात्र तितकासा अतिरिक्त प्रयत्न न करता तो माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला काळभैरवनाथचा एक खेळाडू. हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न पाहूया. त्याला चपळ उजव्या कोपऱ्यात, मध्यंतरी डाव्या कोपऱ्यात, पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यात. वा, छान सुंदर, अतिशय सुंदर चढाई पाहायला मिळते ती खेळाडूची. मध्यंतरी मात्र तितकाच मजबूत क्षेत्ररक्षण आहे ते विंचवादेवी कोण संघाचा. त्याला प्रत्युत्तर अनिकेत. विरुद्ध 5. अतिशय सुंदर अशा चढाया पाहायला मिळतात असा हा अनिकेत. डाव्या कोपऱ्यात डावकुरा असा चढाया बहादर असं म्हणता येईल. लात पण गडीबाद करण्याचा प्रयत्न अनिकेतचा, मात्र तो रिकाम्या हस्ते आपल्या तंबूत दाखल होतोय. चालू सामना झाल्यानंतर लगेच सुरू होणारा सामना जाकमाता शिस्ते विरुद्ध अमर सोमजाई. जाकमाता शिस्ते विरुद्ध अमर सोमजाई दोन्ही संघाने विनंती आहे लवकरात लवकर आपापले संघ गणवेशासह मैदानावर हजर ठेवायचे आहेत. जाकमाता शिस्ते विरुद्ध अमर सोमजाई. चढाईवर गेला तो 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला एक खेळाडू. उजव्या कोपऱ्यात, मध्यंतरी पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यात हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न आहे. काहीशी हलकीशी चढाई आहे, पाहूया त्याला काही यश मिळतंय का. आपले काही मोहरे गळून पडलेत, काही खेळाडूंना जीवदान देता येते का. मात्र तो माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर पारस जातोय तो डुअर डायरेक्ट मध्ये डाव्या कोपऱ्यात आणि अतिशय सुंदर पकड होते पारसला. पारस स्वतः बाद होतोय. चढाईवर जातोय तो 10 नंबर जर्सी प्रदान केलेला एक चढाई बहादर काळभैरवचा डाव्या कोपऱ्यात, जो एक हाती चढाईचं आक्रमण सांभाळतोय असा हा खेळाडू मात्र अयशस्वीरित्या माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर अक्षय. 1 विरुद्ध 6 अशी लढाई. अक्षय विरुद्ध 6. अक्षय काही गुणांची कमाई करते का पाहूया आपल्यासाठी, स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर चढाई होती अक्षयची. अक्षय यावेळी मात्र आपलं खातं खोलतोय, एक गुणाची कमाई करतोय. सुंदर चढाई अक्षय.
चढाईवर जातो 10 नंबरची स्पर्धा केलेला एक खेळाडू आणि डुअर डाय रेडमध्ये जातोय. पाहूया यशस्वी होते का. आणि सुंदर पकड पारस कडून. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते जजमान संघाकडून. चढाईवर गेला तो अनिकेत. सामना संपायला शेवटचे काही मिनिटे शिल्लक आहेत. सामना काहीसा एका बाजूने झुकतोय आणि तो झुकतोय तो जजमान संघाच्या बाजूने. अनिकेत संत अशी चढाई करून माघारी परतलाय, मात्र औपचारिकता पूर्ण केली आहे. चढाईवर गेलाय तो 4 नंबर जसे प्रदान केलेला एक चढाई बहादर आहे तो काळभैरवचा छोट्या श्रेणीचा हा खेळाडू. मध्यंतरी उजव्या कोपऱ्यात बोनस गुट टिपतोय का पाहूया. त्यांच्या चला चपळ उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी पुन्हा एकदा. आणि यावेळी अतिशय सुंदर अशी पकड होती अक्षयच्या कोपरारक्षकाकडून. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत विरुद्ध 3 अशी लढत. सुपर टॅकल होऊ शकतं, 2 गुण मिळू शकतात ते काळभैरवला. मात्र तितकाच चप्पळ असा हा अनिकेत होता 3 आणि हलकी अशी चढाई पूर्ण करून तो माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर 3 नंबरचे प्रदान केलेला काळभैरवनाचा एक चढाई बहादर उजव्या कोपऱ्यात. मध्यंतरी डाव्या कोपऱ्यात प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. पाहूया काही गुणांची कमाई करतोय का. वा छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न आहे तो. टिपण्याचा प्रयत्न करतोय मात्र तो स्वतः बाद. चढ्यावर गेलाय तो तुषार. 1 विरुद्ध 2 अशी लढत डुअर डायरेक्ट मध्ये गेला तो तुषार. किती गुणांची कमाई करतोय पाहूया. कोण गुणांची कमाई करतोय, तुषार करतोय की काळभैरवनाथ. सुंदर चढाई तुषारची. लाटून गडी बाद करण्याचा प्रयत्न तुषारचा. पाहिजे यश येते का आणि तो स्वतः बाद. 2 गुणांची कमाई झाली ती काळभैरवला. काळभैरवनाथचा 9 नंबरची प्रदान केलेला एक अनुभवी असा खेळाडू उजव्या कोपऱ्यात. अतिशय सुंदर असा प्रयत्न होता सूर मारण्याचा, मात्र तो काही यशस्वी झाला नाही. चढाईवर जातो तो अक्षय विरुद्ध 2 उजव्या कोपऱ्यात. डाव्या कोपऱ्यात पाहूया अक्षय काय करतोय. सुपर टॅकल ऑन आहे. वा छान अक्षय सुंदर. मात्र तो गुलकावणीचा खेळ करून रिकामे हस्ते आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर काळभैरवनाथचा एक नंबरची जशी प्रदान केलेला चढाई बहादर. त्याला आताच बदली करण्यात आला होता. बदली केलेला खेळाडू उजव्या कोपऱ्यात लात पण गडी बाद करण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर प्रयत्न मात्र अयशस्वी. माफ करा, एक गड्याचा बळी मिळवला. अतिशय सुंदर अशी चढाई होती या खेळाडूची. छोट्या श्रेणीचा खेळाडू यशस्वीरित्या माघारी परतले. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत. चालू सामना संपताच होणारा सामना तो जागमाता शिस्ते विरुद्ध अमर समजाई. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे की आपला संघ हा सामना संपतात लगेच मैदानामध्ये हजर करायचा आहे. वा अनिकेत छान. अनिकेत सुंदर. अनिकेत पाहूया अनिकेत किती गुणांची कमाई करताय. अतिशय सुंदर चढाई त्या अनिकेतची. मात्र काही अतिरिक्त प्रयत्न न करता तो माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा मागच्या चढाईतला यशस्वी असा चढाई बहादर 1 नंबर जसे प्रदान केला छोट्या श्रेणीचा खेळाडू उजव्या कोपऱ्यात. मध्यंतरी पुन्हा एकदा हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. किती गुणांची कमाई करतो आणि अतिशय सुंदर पकड. यावेळी तो स्वतः बाद होतोय. त्याला तेजस पकड करतोय आणि सामना संपतोय. सामन्यात यशस्वी होतोय तो विंचवादेवी कोंड संघ. यशस्वी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि काळभैरव